ते काही अंशी खरंही झालं. परंतु कुठल्याही काळात कुठलीही गोष्ट कायमची कधी संपत नसते. ती किती का कमी प्रमाणात असेना ती शिल्लक राहतच असते. आणि बारीक जर असं बघितलं, निरीक्षण केलं, लॉकडाऊन नंतरचा जर काळ असेल, म्हणजे 2020, 21, 22 ह्या 2-3 वर्षामध्ये आपण भयानक अस्वस्थतेतून जात होतो. म्हणजे व्हॉट्सअप बघावं तर कुणाचं स्टेटस बघताना तुम्हाला काही दुःखद बातमी दिसेल त्याचा अंदाज नव्हता. सोशल मीडियावर फेसबुक असेल तिथेही बऱ्याच निगेटिव्ह बातम्या होत्या. आणि टी व्हीवर तर बऱ्याचशा भीतीदायक आकड्यांच्या बातम्या होत्या. सगळ्या एक जागतिक महामारी आपण अनुभवत होतो त्या काळात. आणि माणसाने माणसांजवळ जाऊन संवाद साधावा तर त्याच्यावरही त्या काळात बंधने पडलेली होती. किंवा आपल्याला घराचा उंबरठा ओलांडण्यासाठी सुद्धा म्हणजे मुदत पडलेली होती, ह्या वेळेत बाहेर पडा वगैरे. तर अशा काळामध्ये अनेक लोक वाचनाकडे वळालेले माझ्या निरीक्षणात आहेत. अनेक लोकांनी पोस्टाने पुस्तकं मागवून घेतली, कुरिअरनं पुस्तकं मागवून घेतली. त्या काळात पुस्तकं लोक वाचायला लागली आणि वाचल्यानंतर फोनवरून त्याच्यावर चर्चा करायला लागली. तर त्या काळापासून थोडंसं पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी गतीने का असताना पण वाढत आहे. आता मी हे सगळं ह्याच्यासाठी सांगतोय की एखादी गोष्ट चालू असताना काही जणांचा निराशाजनक सूर असतो की आज मोबाईलच्या युगात वाचताय कोण, किंवा तुम्ही जुन्याच गोष्टी धरून बसता. पुस्तकांचं पुढलं रूप म्हणून तुम्ही PDF स्वीकारा, किंवा मग त्याचं पुढलं रूप म्हणून तुम्ही चित्रपट म्हणून किंवा इतर वेब सिरीज म्हणून स्वीकारा. खरं तर जेवढे गाजलेले चित्रपट आहेत ते अगोदर मूळ त्यांच्या कादंबऱ्या होत्या. कादंबऱ्यावरचे ते चित्रपट आहेत. कुठला चित्रपट आपोआप उभा राहत नाही. त्याला कुठलीच चित्रपटसृष्टी सुद्धा अपवाद नाही. मराठी असेल, हिंदी असेल ना इंग्रजी असेल. तर पुसवण कादंबरी लिहिली, ती अनेकांना आवडली. मी आज पुसवण कादंबरीची निर्मिती कशी झाली, मला ती का लिहावी वाटली, ह्याबद्दल बोलणार आहे. मला प्रथमतः वाचणारी माणसं एकत्र येतात किंवा पुस्तकांचा कुठेतरी महोत्सव होतो आणि कपड्यांचा महोत्सव असावा, तसं कपड्यांचा कुठेतरी सेल असावा आणि लोक गर्दी करत आहेत पुस्तक विकत घ्यायला, असं मी चित्र पुणे पुस्तक महोत्सवात बघितलं. तर ती गर्दी बघूनच मी खुश झालो. त्या प्रवेशद्वारापासूनच पुस्तक बघितल्यावर तर आपण आनंदी होऊ, पण पुस्तकं विकत घेण्यासाठी, पुस्तकं बघण्यासाठी एवढी लोक येत आहेत, ही एक आनंदाची गोष्ट. आणि या पुस्तकावर बोलणारी माणसं असतील, पुस्तकासाठी अशी एकत्र होणारी माणसं असतील, ते बघितलं की आनंद वाटतो. कारण कुठलाही लेखक थेट लेखक म्हणून तयार होत नसतो, थेट लेखक होत नसतो. तो आधी एक चांगला वाचक असतो. म्हणजे साहित्य अकादमी मिळाल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही पुस्तक असं लिहिलं कसं काय थेट, म्हणजे तर ते थेट नव्हतं. त्याला सांगितलं अंदाजे मी अगोदर 300-400 पुस्तकं वाचली असती. मी काय त्याचा आकडा फुला नाही. कारण अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह यांची संख्या 40-50 एकूण त्या ह्याच्या घरात आहे सगळ्या. आणि अण्णाभाऊंचं इतर साहित्य, त्यांच्यावर लिहिलेलं साहित्य. तर वाचणारे जे लोक असतात त्याच्यातूनच लेखक घडत असतो. त्याच्यामुळे वाचन संस्कृती टिकणं गरजेचं आहे. तर मी तुमच्यासारखाच आजही वाचक आहे. लहानपणी मी लहानपणापासून म्हणजे मंदिराजवळ वाचनालय होतं आमच्या गावात. तर मी मंदिरातून जवळ जायचो तर वाचनालयात जाऊन यायचो. मंदिरात गेल्यानंतर वाचनालयात जाऊन यायचो. तर जवळपास 7वी-8वीचा तो काळ असेल. वाचनालयात गेल्यानंतर ज्या पुस्तकामध्ये चित्र असतील तीच पुस्तकं उघडून बघायची. नुसत्या ओळी बघितले की ते पुस्तक बंद करून ठेवायचं.
तिथपासून तो प्रवास सुरू झालेला आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार मला 10वी नंतर शिक्षण थांबलं आणि मग मी पुढलं शिक्षण ओपन युनिव्हर्सिटी मुक्त विद्यापीठातनं केलं. पण पुस्तकामध्ये जे आपल्याला लेखक भेटतात आणि त्या माध्यमातून घरोघरी त्या लेखकाच्या कादंबरीतला कादंबरी अंश म्हणा, कथा म्हणा, म्हणजे रंगराव पाटलांचा पाखऱ्या ही कथा अनेकांना तोंडपाठ असते किंवा बोराडे सरांची धुन कथा अनेकांना तोंडपाठ असते किंवा लाल चिखल तोंडपाठ असते. जेव्हा सगळीच पुस्तकं विकत घेऊन वाचणार नसतील आणि ते कुठल्याही काळात तसं शक्य नसतं, पण जेव्हा अभ्यासक्रमात असं काही चांगलं लिखाण पोचतं तेव्हा ते घरोघरी जातं आणि त्यातनं एक संवेदनशील नागरिक म्हणा, व्यक्ती म्हणा घडत राहतात. हे एक त्या अभ्यासक्रमाचं यश म्हणावं लागेल की चांगलं साहित्य पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून घरोघरी पोचवणं, त्यातनं चांगले वाचक निर्माण करणं आणि त्यातनं चांगल्या वाचकातनं पुन्हा एखादा लेखक निर्माण होणं, हे त्या एकूण वाचनाचं सार म्हणता येईल किंवा लेखकाच्या वाचनातनं लेखकातून पुन्हा लेखक होण्याची एक साखळी म्हणता येईल आपल्याला. तर बालभारतीचं पुस्तक शिक्षक जेव्हा म्हणायचे की काहीतरी अभ्यास करायला की पहिल्यांदा मराठीचंच पुस्तक काढतात सहसा विद्यार्थी. ते पुस्तक काढून काढून ज्यांना मराठी विषय आवडतो तर ते पुस्तक काढून काढून सारखं फाटलेलं असतं. मराठी विषयाचं पुस्तक नेहमी विद्यार्थ्यांचं फाटलेलं असतं कारण ते सारखं वापर होतो त्याचा. आपण घरातही मराठी बोलतो, आपल्या आजूबाजूलाही अनेक अनुभव आपल्याला मराठीतच भेटत असतात, तरी पुस्तकात पुन्हा मराठी वाचावं वाटणं, पुस्तकातून पुन्हा नवीन काय मिळत असणं ही आपली भाषेवरच्या प्रेमाची पावती आहे. पण पुढं कुठंतरी जाऊन नंतर जे काही समज गैरसमज म्हणा किंवा काही गोष्टी खऱ्या असतील म्हणा, तर त्यामध्ये थोडंसं इतर भाषेचं जे काही म्हणजे वाढलेले असतील नंतरच्या काळात, इंग्रजी भाषा असेल, पण मग मराठी भाषेतले लेखक मिळवून वाचावे असं मला वाटायला लागलं. म्हणजे आमच्या अभ्यासक्रमाच्या वेळेस बोराडे सरांचे धडे होते, नेमाडे सरांचे होते, वि स खांडेकरांचे होते, औंधचा राजा म्हणून आपले माडगुळकरांचं होतं, पुन्हा राजश्री शाहू महाराजांवरचे लेख होते, आंबेडकरांची भाषणं होती, शिवाजी महाराजांचं त्यांच्या भावाला लिहिलेलं पत्र होतं पराक्रमाचा तमाशा दाखवा म्हणून. तर ह्या गोष्टी स्वस्त बसू देत नव्हत्या. म्हणजे शिक्षण तर सुटलं होतं मागं आणि इंग्रजी गणित विषयात म्हणावी तेवढी गती नव्हती. खरं तर आपल्याकडे काही विषय म्हणजे पूर्णतः लादलेलेच असतात विद्यार्थ्यावर. काही काही विषय इतके जाचक होतात की विद्यार्थी अक्षरशः शिक्षणातून बाहेर फेकले जातात. गणित आणि इंग्रजी त्यातले त्यात गणित पुन्हा जड वाटल्यानंतर किंवा ज्यादा क्लासेस लावायचे आपल्याकडं परिस्थिती नसते अनेक जणांची. 10वीला गणित इंग्रजी गेलं की झालं, त्याचं शिक्षण मागं पडलं. म्हणजे त्याच्या अंगात जर इतर काही चांगला गुण असला, चांगली चित्रकला असली त्याची किंवा चांगला खेळाडू असला, ते सगळ्या गोष्टी मागं पडतात. घरचे विचारतात तू चांगला पडतो, धावपटू आहे ना, त्याला पोट भरते का? त्याचे उत्तर आपल्याकडे नाही. पण 10वी झाल्यानंतरच्या काळात मुक्त विद्यापीठातनं MA केलं इतिहासमधून, कारण इतिहासाची आवड होती. आणि ह्या काळामध्ये ज्या ज्या लेखक आपल्याला वाटतं की यांचं लेखन वाचावं, त्यांची पुस्तकं विकत घेऊन वाचण्यासाठी कधी पुण्यावरून, कधी सोलापूरवरून, कधी इतर ठिकाणाहून ती पुस्तकं मागवून घेऊन वाचली. तर तो काळ होता 2007चा काळ होता तो. तेव्हापासून मी जवळपास 2018पर्यंत पुस्तकं मागून असं वाचत राहिले. म्हणजे आजही तो वाचतोय. पण मग वाचल्यानंतर मित्रांशी चर्चा करायची. मग मित्र बरेचसे एवढं वेगळं पुस्तक आहे काय एखादं तर आम्हालाही वाचायला दे. मग पुस्तकं आपण तरी घरी किती संग्रही ठेवणार म्हणून नंतरच्या काळात असा निर्णय केला की कोणाचा घरी कार्यक्रम असला तर आपण पुस्तक भेट द्यायची. तर बऱ्याच जणांनी टीका केली की एवढ्या आपण
काम करून जगणारी माणसं आहोत. त्या पुस्तकांच्या किमती 300, 200, 150 ह्या कशा परवडतील? हे थोडंसं व्यसन नाही का? किंवा हे एवढं महागडं व्यसन परवडणारं आहे का? थोडा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे काय, ह्याच्यावर विचार करावा की खरंच आपण काय हे पैसे खर्च करतोय तर ते चुकीचे आहेत. तर सर्वसामान्य माणूस म्हणलं कितीही गरीब माणूस असला तरी 10 रुपये तरी स्वतःवर खर्च करतो. कारण चहा आपल्याकडे लोकप्रिय पेय आहे. चहावर आपण दिवसाकडे 10 रुपये तरी खर्च करतो. गरीबातला गरीब माणूस तो चहा आपण पित नाही, पिला असा घरी महिन्याचे 300 रुपये झाले, वर्षाचे जवळपास 3-3.5 हजार रुपये झाले. 3-3.5 हजार रुपयाचे भरपूर पुस्तकं येतात. आपल्यावर कोणी म्हणजे आरोप करण्याचं कारण नाही, घरच्या लोकांनी किंवा बाहेरच्या की तो वायफळ पैसे खर्च करतो. एवढे पैसे तर आपण खर्च करू शकतो. हे जेव्हा बळ आपल्याला आपल्याकडूनच पोचलं तेव्हा तेवढ्या पुस्तकांची खरेदी मी करत राहील दरवर्षी. जिथं पुस्तकांचं म्हणजे प्रदर्शन असेल 20%, 30%, 50% सवलतीत, तर ते पुस्तकं विकत घेऊन वाचायची. वाचनालयात पुस्तकं मिळत नाहीत कारण चांगली पुस्तकं नेहमीच बाहेर गेलेली असतात आणि मग आपल्याला पाहिजे असलेली पुस्तकं तिथे उपलब्ध नसतात आणि वाट बघण्यात वेळ घालवला तर मग पुन्हा आवडीचा काळ राहत नाही. म्हणून मग म्हणलं विकत घेऊन वाचायचं आणि उलट आपण वाचून झाल्यानंतर ती पुस्तकं पुढे भेट द्यायची. त्यामुळं आपल्याला पुस्तकावर चर्चा करणारे मित्र भेटतील. कदाचित आपल्यासारखेच पुस्तकाची आवड निर्माण होणारा मित्र होईल. तर ते खरोखर तसे भावतालात मित्र बनले. मग एवढी पुस्तकं वाचल्यानंतर मी कधी कधी कविता वगैरे लिहायचो. सुरुवातीच्या काळात कविता लिहिल्या होत्या बऱ्याच. तर 2018 साली कर्णाच्या मनातलं ह्या नावानं पहिला कविता संग्रह प्रकाशित केला आणि तो प्रकाशित करेपर्यंत मला कोणाचीही ओळख नव्हती आणि जवळपास 8,000 रुपये देऊन त्याच्या 200 प्रती काढलेल्या होत्या आणि त्या 200च्या 200 प्रती भेट देण्यात गेल्या. पैकी एकाच माणसाकडून त्याचं उत्तर आलं की त्या अख्ख्या कविता संग्रहामध्ये एक ओळ आवडली आहे फक्त, तेवढ्यासाठी मी तुला पत्र लिहितोय म्हणून भालचंद्र नेमाडे सरांनी ते पत्र लिहिलं होतं. तर त्या कवितेतली ती ओळ अशी होती की मी 8वी ते 10वी रात्रशाळेला होतो आणि तो लोडशेडिंगचा काळ होता आणि दिवस मावळाला आपल्याकडे देवाऱ्यावर दिवा लावतात देवाला. तर व्हायचं असं की तो दिवा शांत व्हायच्या आत घरचे जेवण करून झोपे जायचे आणि मी रात्र शाळेतनं मला यायला 9:30-10 वाजायचे आणि तुम्ही दिवा शांत व्हायचा. मी त्या कवितेत लिहिलं होतं की सगळ्यांचं उजळलं आयुष्य माझ्याच वेळेस तेल नव्हतं पण ते माझ्याच वेळेस तेल कसं काय सांगतात देव्यातलं. तर ती तेवढी ओळ त्यांना आवडली होती आणि ती कर्णाच्या जीवनाशी निगडीत दाखवून ती कर्णावरच पूर्ण कविता संग्रह लिहिलेला आहे आणि कर्ण आजच्या सामान्य माणसाशी जोडलेला आहे जो लायक असून सुद्धा अन्याय सहन करतो. कर्णाची वेदना ही आजच्या सामान्य माणसाशी मला जोडावी वाटली आणि आज त्यानं जे जे भोगले त्यातलं बरेचसं आजच्या सामान्य माणसाशी ते जुळलं जात आहे असं मला वाटल्या कारणानं मी तो कविता संग्रह अख्खा कविता संग्रह सगळ्या म्हणजे जवळपास 50-55 पानं असतील त्याच्यामध्ये सगळ्या कविता कर्णावरच्याच कविता आहेत त्या. आणि मग 2020-21 साली जर लॉकडाऊन आलं आणि त्या काळामध्ये म्हणजे काही कळलं नाही गेलं की नेमकं ह्या काळात करायचं काय. कारण व्यवसाय बंद पडला,
आजूबाजूचे जे काही म्हणजे जे काही चांगली माणसं होती ती बी अकाली निघून चालली. बोलणं आणि सगळं म्हणजे एकूण जड काळ होता तो. काय करायचं, टी व्ही तर त्या काळामध्ये टी व्ही बंदच होते. मग त्या काळामध्ये असं ठरवलं पुस्तकं तरी किती घेऊन वाचणार, म्हणजे वाचायला त्याला म्हणजे तेवढा कालावधीमध्ये पुस्तकं किती वाचायची नेमकी आणि मागवायची किती. तर त्या कालावधीमध्ये एक कविता संग्रह आणि एक कादंबरी लिहून झाली. तर काळजात लेण्या कोरताना ह्या नावानं कविता संग्रह लिहिला. तो 2021 साली प्रकाशित झाला आणि 2022 साली ही पुसवन कादंबरी प्रकाशित झाली ऑगस्ट महिन्यामध्ये देशमुख आणि कंपनी ह्या प्रकाशनाकडून. तर वाचक ते लेखक होण्यापर्यंतचा प्रवास आणि वाचनासाठी पुस्तक विकत घेण्यासाठी पैशांची केलेली जमवाजमव एवढा प्रवास मी तुमच्यासमोर मांडला. वेळेचं काय गणित तुमच्यासमोर मांडणार नाही, कारण आवड म्हणजे लोक म्हणतात पुस्तक वाचायला वेळ नाही. साधी गोष्ट आहे, आवड असल्यानंतर ते सवड मिळते माणसाला. त्याच्यामुळे वेळेवर बोलणार नाही. तरी मी दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी वाचन करतो. रोज 15 मिनिट 30 मिनिट कधी 1 तास एवढं. तर पुस्तक वाचायची आवड असल्यानंतर वेळही मिळतो आणि रोज 10 रुपये ह्या हिशोबानं पुस्तक माणूस खरेदी करून वाचू शकतो. ह्या 2 गोष्टी आहेत. आणि पुस्तक वाचायचं का, सुरुवातीला जरी त्या वाचकाला वाटत असेल आपण का वाचायचं, तर केवळ टाईमपास म्हणून वाचायचं का वेळ जात नाही म्हणून वाचायचं, तर ती तेवढी साधी गोष्ट नाही. पुस्तक वाचणं म्हणजे एका आयुष्यात अनेक आयुष्य जगल्यासारखा प्रकार आहे तो. तुम्ही त्या नायकाचं आयुष्य जगत असता. तुमच्यातली संवेदनशीलता जागृत झाल्यामुळं तुम्ही समाजाला कधीही घातक ठरत नाही. उलट तुम्ही समाज बळकट व्हावा ह्यासाठी प्रयत्न करणाऱ्यातले पैकी एक असतात. त्यामुळे वाचणारी माणसं वाचतात असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. तर पुसवन कादंबरी लिहावी म्हणजे का वाटली, तर कविता लिहित होतो तिथपर्यंत ठीक आहे, मला कधी वाटलं नव्हतं मी कादंबरी लिहीन म्हणून. पण इतक्या वर्ष वाचन करताना एक गोष्ट लक्षात आली की कामगारांच्या जीवनावर, विशेषतः शिवणकाम करणारे, टेलर काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्यावर मराठीमध्ये त्या मानाने कमी साहित्य आहे. आणि आजच्या काळाचं जर समकालाचं चित्रण करायचं म्हणलं तर अजून कोणी केलेलं नाही. आणि आपण सध्या लिहितोय तर अजून आपण आपले सगळे अनुभव म्हणजे 2 पिढ्यात टेलर काम आहे घरात. वडिलांची पूर्ण हयात टेलर कामावर गेली आणि मी माझं 10वी झाल्यापासून ते आत्ता 2025 पर्यंत टेलर कामच करतो. एवढा अनुभव गाठीशा असल्यानंतर आपण त्यातनं ते मांडावं वाटलं किंवा माझे काही ह्याच भागातले पाहुणेरावळे असतील, कासार शिरसा असेल, उमरगा असेल, लातूर असेल, ते हेच काम करतात. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की पुण्याकाळी टेलर काम करणारा माणूस म्हणल्यानंतर एक चांगला व्यावसायिक म्हणून त्याचं लग्नसुद्धा वेळेवर होत होतं. आज टेलर काम करणाऱ्यांची लग्न नाहीत. लग्न नसणं ही एक मोठी समस्या आहे. म्हणजे आपला सगळा समाज त्या भोवतीच फिरतो, कुटुंब संस्था, विवाह संस्था, तर अशा गोष्टी आहेत सगळ्या. तर ते मला सगळं मांडावंसं वाटलं. हा प्रश्नही मी ते पुसवनमधून मांडलेला आहे. आणि जे काही बदल होतात, लोक सांगतात की काळासोबत बदललं पाहिजे. म्हणजे दररोज वर्तमानपत्रात येणारे सुविचार जरी वाचले तरी ते अनेक वेळा आपल्याला लक्षात येतं की ते त्यांच्या जागी बरोबर असतात, पण प्रत्येक वेळी ते आपल्याला लागू करून घेण्यात आपल्याला अडचण येते.
त्या बोलायच्या गोष्टी झाल्या की काळासोबत बदलणं वगैरे. एखाद्या माणसाच्या हातातनं 50व्या वर्षी जर काम निघून गेलं, त्यानं काय करायचं? नंतर ते एखादं नवीन काम शिकायला त्याला किती दिवस लागतात? तर हा जो बदलता काळ आहे, हे काय फक्त टेलर कामापुरतं झालं नाही, अनेक व्यवसायात झालेलं आहे, अनेक बदल झालेले आहेत. आणि ह्या बदलत्या काळाचा कुठंतरी लिखित पुरावा, कुठंतरी जी हाडामाणसाची माणसं आहेत, त्यांचं जी वेदना आहेत, त्यांचं जे जगणं आहे, कारण त्यांचे गौरवग्रंथ निघत नसतात कधीच. गौरवग्रंथ काढण्यासाठी भली मोठी रक्कम लागते. पुन्हा तर एखाद्या गरीबाचं लग्न होते गौरवग्रंथाच्या किमतीत. त्याच्यामुळं म्हणलं ते काम आपणच करावं, आणि म्हणून ती कादंबरी लिहिली. त्या कादंबरीमध्ये ती कादंबरी कशी आहे ती आता ती लिहिली, वाचकांकडे दिली, वाचकांचे फोन येतात. आता मी माझ्या पुस्तकावर त्याच्या कौतुकाविषयी किंवा इतर काय बोलणार नाही, पण त्याची मी निर्मिती प्रक्रिया तुमच्यासोबत मांडतोय. त्याचा सारांश मी तुम्हाला सांगेन. हे जे रेडीमेड कपडे वाढत चालले आणि वाढत चालल्यानंतर इकडं गावखेड्यामध्ये जे शहरामध्ये बारके शहरं आहेत, तर तिथं असणारे जे काय टेलर काम करणारे लोक आहेत, त्यांच्याकडं सरळ त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आज दुकानचे भाडे एवढे मोठे वाढले, लाईट बिल एवढं मोठं वाढलं. खुद्द लॉकडाऊनचा जो काळ होता, त्या काळामध्ये लाईट बिल आणि दुकान बंद असताना ते भरून अनेक व्यावसायिक संपले. म्हणजे मलाही त्या काळात दुकान बंद करावं लागलं. 2022मध्ये 22-23मध्ये दुकान बंद केलं आणि त्याच्यानंतर घरून व्यवसाय तो चालवला. दुकान भाडं आणि लाईट बिल भरूनच जर केलेलं काम जर पूर्ण पार होऊन जात असतील पैसे, तर तुम्ही घर नेमकं कसं चालवणार? तर हे सगळे प्रश्न, हे जगणं, तुळजापूरची बोलीभाषा आणि काय भावनिक करणारे प्रसंग. म्हणजे माझं मूळ गाव बेलकुंड, आजोबा म्हणजे त्या गावाला रजाकाराची झळ भरपूर लागलेली. नंतर 72चा दुष्काळ, मग पोट भरण्यासाठी हे तुळजापूरला गेले. तुळजापूरला गेल्यानंतर फक्त जोगवा लोक वाढतात. देवीच्या श्रद्धेपोटी तिथं जोगवा मंगळवार शुक्रवार मागितला जातो, पौर्णिमेला मागितला जातो. तर तिथं लोक सडळ हाताने पीठ वाढतात आणि त्यातनं आपल्याला भाकरी करून खाता येते. त्यातनं आपल्याला आपलं कुटुंब इथं स्थिरावू शकते. एखाद्या वेळी काम नसलं किंवा काम असलं तरी आपण उचल करून लोक अगोदरच्या काळात बहिणीचं लग्न कर, देणं देऊन टाका, किंवा जुने सावकारी पद्धत वेगळी होती, तर त्याच्यावर घर भागवून ते तग धरून तिथं राहिले. आजोबानंतर वडिलांनी टेलर काम केलं, त्यांना निम्म्यातच हे दिवस आले. मी केल्यानंतर तर माझ्या आयुष्याच्या सुरुवातीलाच हे दिवस आले. तर मग हे सगळं जे जिवंत अनुभव होते, तर ते सगळं चित्रण मी त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. की रेडीमेड कपडे आल्यानंतर हे जे शिवणकाम करणारे गावोगाव असंघटित क्षेत्रातले जे लोक होते, त्यांच्यावर कसे वाईट परिस्थिती आली आणि मग त्यातनं कित्येक कुटुंब म्हणजे गरिबीच्या खाईत लुटली गेली, काही उद्ध्वस्त झाली. कारण प्रत्येक कहाणी आपल्यापर्यंत पोचत नाही. कारण प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक कादंबरीच आहे, पण प्रत्येकजण लिहित नाही. कुणाला लिहायला येत नाही, तर कुणाला बोलायला बी येत नाही, सांगायला येत नाही. पण ते काम प्रातिनिधिक रूपात का होईना, ज्याला जमतंय त्याने ते केलं पाहिजे. त्या समूहाचा प्रमुख म्हणून वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे अनेक जण म्हणतात की आता म्हणजे मराठीमध्ये आता काय यायचं राहिले, म्हणजे भरपूर लोकांनी आधीच लिहून ठेवले. तर तसं नाही, भरपूर यायचं राहिले. म्हणजे आता आपल्याकडं लोक म्हणतात 10 मिनिटात आम्ही हे मागवलं झोमॅटोवरून. कसं यायचं 10 मिनिटात? तर उद्या 10 मिनिटात म्हणून एखादी कादंबरी आली तर नवल वाटतं. 10 मिनिटात त्याला कसं पोचवायचं? किती ठिकाणी तो माणूस पडता वाचला असेल, तो काम तो करतोय, पण त्याचे क्वालिफिकेशन काय असेल, लोक कशी वर्तणूक देतात, म्हणजे अनेक विषय आहेत, अनेक.
अजून एखाद्या रिक्षावाल्यानं कादंबरी लिहायची आहे, त्याला दिवसभर कसले कस्टमर भेटतात. म्हणजे मराठीत येणं भरपूर खूप बाकी आहे. आणि हे मी तुमच्याशी का बोलतोय, कारण लेखक होणं वेगळी नंतरची गोष्ट आहे. लेखक अगोदर चांगला वाचक असतो. वाचक पुढे जाऊन लेखक होऊ शकतो. आपले अनुभव आपण एखाद्याला चांगल्या शब्दात मांडणं, लिहिणं लांब राहू द्या, हे सुद्धा एक मोठीच गोष्ट आहे. कारण हा बऱ्याच काळाची समस्या आहे की आपण काय बोलतो हे समोरच्याला कळतच नाही. किती वेळ जरी सांगितलं तर ते म्हणते तुझं मला कळालं नाही. मग ती भाषा तर मराठीच असते आपली, पण आपल्याला त्याच्या काळजामध्ये उतरता आलं पाहिजे. आपल्याला तेवढ्या पोटतिडकीनं त्याला सांगता आलं पाहिजे की बाबा मी हितून सांगतोय, ते तुझ्या हितं का पोचत नाही, ते पोचलं पाहिजे. तर त्यासाठी वाचलं पाहिजे, त्यासाठी लिहिलं पाहिजे असं मला वाटतं. पुस्तकामुळं खरं तर म्हणजे आपला अख्खा देशच कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आणि शेती हा प्रमुख व्यवसाय. तर शेती करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे खेडे, आणि हा खेड्यांचा देश. म्हणून गांधीजी म्हणाले होते की खेड्यांकडे चला, म्हणजे खऱ्या भारताकडे चला. पुरेशी विकसित झालेली शहरं म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक पट्टा म्हणजे महाराष्ट्र नाही. सगळं काय व्हावं ते तिकडंच व्हावं. म्हणजे साहित्य संमेलनं तिकडंच व्हावीत, किंवा मग मेट्रो तिकडंच व्हावी, कारखाने तिकडंच व्हावे. आपल्याकडे रोड नसतात 10-10, 15-15 वर्ष. शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तरी किमान रोड बांधले जावे. शहाणी माणसं पावसाळ्यात पाऊल ऋतून तरी चालतील, पण जे चालायला शिकले नाहीत त्यांनी कसं चालायचं. तर अशा गोष्टी आहेत. ही सगळी अस्वस्थता मनात होती. लिहावं वाटलं, त्या अस्वस्थतेतनं लिहावं वाटलं. आणि ती अस्वस्थता पुस्तकांनी दिली, कारण पुस्तकांनी आधी संवेदनशील बनवलं. कारण वाचन करायच्या आधी जवळपास माझ्यापुरतं सांगायचं तर माणूस निव्वळ दगडच असतो अशा मताचा मी आहे. त्याच्यानंतर शालेय पुस्तक असू द्या, असं नाही की कादंबरी किंवा कथासंग्रहच विकत घेऊन वाचले असं नाही. तुम्ही बालभारतीचं पुस्तक जरी मन लावून शाळेत वाचलं असेल तर निश्चित तुम्ही संवेदनशील माणूस बनता. आपल्याला संवेदनशील माणसाची गरज आहे फक्त समाजाला, बाकी कुणाचीच गरज नाही. ही बाकी भ्रम आहेत सगळी, ही बाकी सगळी लेबल आहेत. तर संवेदनशील माणसं असली तरी पुरेसं आहे आपल्याला. आणि जेव्हा माणसं तशी न वागता निगरगटपणे निबरपणे वागू लागतात, तेव्हा आपल्याला इतर गोष्टींची गरज पडते. म्हणजे कोरोना आल्यानंतर जसं सरकारनं त्या 2 वर्षामध्ये लस घेण्यासाठी सांगितलं, किंवा पोलिओवर जशी लस आली, तसं माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही म्हणजे स्वभावातले दोष म्हणा किंवा ज्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यावरचा एक लस म्हणजे वाचन म्हणेन मी. खरं तर मी त्या लोडशेडिंगच्या काळामध्ये तर अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या ते रेशनवर तवा रॉकेल मिळायचं, आणि ती चिमणी आपटली की वर यायची की वाचतेच. 4-4 तास लोडशेडिंग, तेव्हा एक कादंबरी वाचून व्हायची. ती ग्रंथपाल म्हणायची तू उगाच पुस्तक नेतून 2 दिवसात आणलं. त्याला म्हणजे तुम्ही कथानक विचारा, मी सांगतोच. ते वाचणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. तुम्ही पुस्तक ग्रंथालयातून घेऊन वाचा, विकत वाचा. विकत वाचण्यामुळे काय होतं, ते पुस्तक अजून पसरण्याची शक्यता राहते. आणि कुठलंही दडपण न घेता लिहावं. तुळजापूरसारख्या ठिकाणी साहित्यिक गप्पा माराव्या असं एक बी मित्र तिथं नाही. कादंबरीवर गांभीर्याने बोलावं असं कोणी नाही. मग मी पाटील सरांना फोन करायचो, कारण माझं मूळ गाव बेलकुंड आणि सरांचं गाव लांबजना. मग फेसबुकवरून सरचा नंबर काढून सरला गप्पा मारायचो, सर असं काय करू इच्छितोय तसं. ते म्हणायचे बिनधास्त करा, नंतर आपण त्याच्यावर बोलू, आधी करा तर खरं म्हणायचं. एखादी गोष्ट करण्या अगोदर त्याचा जास्त विचार करत बसल्यानंतर ती गोष्टीची सुरुवातच होत नाही. तर अशा सगळ्या अस्वस्थता होती.
त्यामधून ती उसवण कादंबरी लिहिली. त्या कादंबरी लिहून झाल्यानंतर ती कादंबरी 4 महिने घरात पडून होती. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये ती छापण्यासाठी प्रकाशक आता भरपूर झालेत, पण पैसे कोणाकडे आहेत द्यायला. तर आमचे सांगलीचे मित्र होते नवनाथ गोरे म्हणून, तिने सांगितले की देशमुख आणि कंपनी आहेत, ते त्यांचं कामकाज सुरू झाले आणि तुम्ही त्यांच्याकडे द्या. त्याच्या अगोदर मी फेसबुकवर अनेक जणांना संपर्क केला होता, पण तो पुरेसा नीट झाला नाही आणि ठिकाणाहून नकार आले 9 वाजता. तर मग तिथं ती कादंबरी गेली. तर ही कादंबरी लिहिता लिहिता मध्यावर सोडून मी दिली होती, कारण दिवसभर काम केल्यानंतर झोप अशी लागते की तुम्ही बेशुद्ध पडलाय का काय. असं ज्या अडंगावर झोपला त्याच अडंगावर जाग येते. जो मधला काळ गेला कुठं. म्हणजे आपण रात्रभर इकडे बी होत नसू तर म्हणजे काय काळ चोरला का आपण काही क्षणासाठी मरून जिवंत होतो असं वाटावं असा काळ. पण त्यातनं आपल्याला ही कादंबरी लिहायची, कारण ती आपलंच वेळ आहे. तर पहाटे 3-4 वाजता जाग यायची, उठायचं. आणि पुस्तकावर कधी वाटी झाकली नाही मी, तांब्यावर कधी वाटी झाकली नाही झोपताना. पुस्तक असतं. कधी बी उठले की कुठला बी पॅरेग्राफ वाचायचा आणि झोपी जायचं, झोपीतच. जाग बी आली रात्री, पाणी प्यायचं, कुठला तर पॅरेग्राफ कुठलं उघडेल ते उघडेल, झोपीत बघायचं आणि झोपी जायचं. वाटी कधी नाही त्याच्यावर. तर मग 3:30-4 वाजता उठल्यानंतर जेवढं सुचलं आपल्याला दिवसभर टेलर काम करताना, म्हणजे ते सुई असं ते शिलाई चालू असायची, म्हणजे ते ड्रायव्हिंग सारखा प्रकार आहे थोडक्यात. ते काम चालू असते पण डोक्यात विचार बी चालू असतो. कधी कधी जास्त तरी लागली तर बोट बी जाते, सुई बोट फाटते बी, आणि ते फाटतंय अनेकदा. त्याच्यावरची एक वेगळी कविता आहे, मी ती शेवटी सादर करेन. तर मग त्यानं काय व्हायला, जागरणाने तोंड यायला लागलं. मला 1-2 महिने सपक डाळ खावी लागली. सरांना म्हणलं मी थांबवतो, म्हणलं लिखाण आता. सर म्हणले थांबवा, पण पूर्णच थांबवू नका. ते घेतलंय काम हातावर तर ते पूर्णत्वाला न्या. तर ते काय 1-2 महिन्याचा काळ मी स्वतःला थांबवून बघितलं निम्म्यावर आल्यानंतर. कारण त्या जागरणाचा त्रास व्हायला लागला, दिवसभराचं काम, झोप, पुन्हा ते तोंड येणं वगैरे असे प्रकार. ना घरच्यांना वाटायचं हे पुस्तकं वाचणं ठीक होतं, अजून पुन्हा हे लिहित बसणं. आणि ती पुस्तकं पुन्हा आपण मोबाईलवर लिहायची, कारण कागद घेऊन बसा, घरात लहान लेकरं ती फाडणार, आपण लिहून जायचे, ती ठेवायचं कुठं, कारण घर लहान आहे. कादंबरी लिहायला वेगळी जागा नाही, कारण एवढ्या आकाराची एक खोली, तिथं स्वयंपाक करणार, मग संध्याकाळी तिथं आतरून टाकणार, तिथं झोपी जायचं, मग 3:30 वाजता जाग आल्यानंतर तिथं झोपेतनं तिथंच उठून बसून तिथं कादंबरी लिहायची. त्या अकादमी मिळाल्यानंतर लोक म्हणाले की तुम्ही लिहिण्याची जागा दाखवा. ती बाई स्वयंपाक काढले, तिथं जागा आहे म्हणजे. जागा कुठली दाखवायची, टेबल असं आपण काय ठरवून, म्हणजे ठरवून लेखक होता येत नसतं. टेबल घेतला आणि रजिस्टर घेतलं म्हणजे काय लेखक झाला काय की रूम केली, म्हणजे तसं नाही ना. ते आपल्याकडे जागाच नाही. आता अकादमीची ट्रॉफी वगैरे ठेवली आहे अशी, लोक म्हणतात आमच्याकडे कपाट आहे, ट्रॉफी नाही. आता करायचं काय, आमच्याकडे कपाट नाही, कपाटाला जागा नाही. तर त्या विनोदाचा भाग तिथल्या तिथं, पण एवढ्या अडचणी होत्या. कादंबरी का लिहू नये किंवा पुस्तक का वाचू नये ह्याच्यासाठी 1000 कारणं होती. पण आतमधनं एक होतं, ह्याला चिरून पुढं जायचं आहे, आपल्याला करायचंच आहे, कारण आपलं काहीतरी वेळ आहे, आपल्याला करायचं आहे. साहित्य अकादमी मिळो अथवा न मिळो, पण टेलरनं लिहिलेली कादंबरी एवढी तरी नोंद होईल तिथं. एका कामगारानं लिहिलेलं, त्याचं कामगारानं लिहिलेलं जगणं तरी उतरवून काढलं. म्हणजे मी बारामती साहित्य कट्ट्याला गेलो, तुमच्यासारखेच तिथं लोक जमले होते. मग ते मंडप टाकणारे पोरं शेवटी आले, कार्यक्रम झाला, उठून चाललो. मग ते मंडप सोडता सोडता म्हणले सर अभिनंदन, आणि आम्हाला ही थोडी वाचायची, लिहायची म्हणजे थोडीफार आवड आहे. थोडीफार नाही म्हणलं, तुम्ही मंडप बांधता ना, 1000 कादंबरीच लिहा म्हणलं. कारण मंडप बांधणाऱ्या माणसाला आपण सहसा जेवायला बोलवत नाही. ते बिचारे अगोदर येतात, कार्यक्रम झाल्यानंतर मंडप काढून घेऊन जातात. त्यांच्याशी काय काय अनुभव येत असतील, ते किती उंचावरून पडत असतील,
त्यांना काय वाईट अनुभव, कार्यक्रमाला कोणी बोलवत नसेल किंवा त्यांचं शिक्षण काय झालं असेल. मी म्हणलं अजून आलं नाही म्हणलं मराठीत, तुम्ही लिहा माझ्याकडे पाठवा, आपण चर्चा करू. ते म्हणले तसं काय असतं काय कुठं. तर वाचण्यामधूनच लेखक घडतात ही मी माझ्याकडे बघून मला त्याचा एक अनुभव म्हणा, जीवन अनुभव म्हणा. आणि हे उस्वन कादंबरी लिहित असतानाचे तुम्हाला काही प्रसंग सांगितले तरी त्याच्यात सगळंच काही आलेलं नाही, त्याचं आत्मकथन केलेलं नाही, कारण ती कादंबरीच करायची होती. कारण आत्मकथन केल्यानंतर ते फक्त माझ्यापुरतं मर्यादित झालं असतं, मला बाकीची पात्रं त्यात घालता आली नसती. कादंबरी हा म्हणून एवढा चांगला साहित्य प्रकार आहे की तुम्हाला त्यात कविता घालता येते, व्यक्तिचित्रण येतं, ललित येतं, अजून पात्र वाढवता येतात. कादंबरी हा एवढा चांगला म्हणजे मोठा प्रकार आहे, साहित्य प्रकार, की त्यात सगळेच साहित्य प्रकार सामावतात. पण कादंबरी सुचायला सोपी असली तरी लिहायला अवघड आहे, आणि कविता सुचायला अवघड असते पण लिहायला सोपी असते. असं आहे. ही माझ्यापुरती तरी माझी अशी वैयक्तिक निरीक्षणं आहेत, मतं आहेत. 5-5, 6-6 महिने कविता सुचत नाही. आणि तुम्ही कधीतरी गावाला जायचं आहे ना, आता दाराची किल्ली कुठं आहे, दार लावायचे म्हणताना कविता सुचते. तिकडे लोक टाकून परवा एक बाल कविता लिहिली. तुम्ही इथे कुलूप लावा, एसटी जाईल म्हणजे ही लिहून घेऊ दे. ही उडून कविता एकदा उडून गेली सापडत नाही. कादंबरी कुठेच जात नाही, पण कादंबरी कागदावर बी येत नाही लवकर, कारण त्याला तेवढी बैठक लागते, कष्ट लागतं. आणि आपण पुन्हा फिरून त्या क्षेत्राशी निगडीत माणसं नाही. कागद, पेन किंवा शिक्षण क्षेत्राशी निगडीत नाही. आपण टेलर काम करणार, त्यातनं पुन्हा मग लिहायचं. आणि मोबाईलवर लिहिताना अजून धोके असतात की ते तुमचा मोबाईल हरवला किंवा खराब झाला तर ते पूर्ण जाण्याची, पण ते वेळीच त्याचा म्हणजे जे लिहिणारे आहेत मोबाईलवर त्यांच्याकडून कळालं मोबाईल वापरत असताना की त्याला ईमेल जेव्हा अटॅच केला तेव्हा नवीन मोबाईलमध्ये बी ते आपलं लिखाण सुरक्षित राहतं. तर ह्या सगळ्या तळमळीतनं उस्वन कादंबरी लिहिली. अजूनसुद्धा भरपूर विषय आहेत डोक्यात, ती सुद्धा मांडत असताना एक पहिली कादंबरी, एक पहिला दीर्घ लिखाण म्हणून त्याच्यात मला अनेक मर्यादा आल्या. पण आतमधून एक असं वाटत होतं की आपलं हे लिखाण आलं पाहिजे. आणि सरच म्हणाले होते की कुठल्या वाचकाकडे जुन्या वाचकाकडे देण्यापेक्षा एकदम नवीन वाचकाला देऊन बघा ते, कारण त्याचं मत काय येतं ते महत्त्वाचं आहे. ती कादंबरी लिहिल्यानंतर एक प्रत सुरेंद्र पाटील सरांना आणि बायको एक वाचायची ती कादंबरी चालू असताना. ती म्हणली ही कादंबरी लय जणांना आवडेल. मी म्हणलं तू बायको आहे, तुला कौतुक वाटणार म्हणलं ती. पण ते खरं ठरलं, ते अनेकांना आवडली भरपूर. आणि मी वाचन करण्याचा जो काळ सांगितला तुम्हाला 2000 जवळपास 5-7 पासूनचा, तर तेव्हा बरेचसे मित्र म्हणायचे की वाचनात किती वर्ष घालवतो एखादं पुस्तक लिहि. मी म्हणायचं नाही, आपलं कशाला लिहायचं, नंतर कधीतरी लिहू, अजून वाचलंच नाही. भरपूर वाचायचं आहे, म्हणजे S.L. भैरप्पा असतील, शिवराम कारंत असतील, किती यादी आहे आपल्याकडं. अजून एक लेखक आपण वाचायला लागलो. आणि लगीन झाल्यानंतर जमत नाही, पण लग्नानंतरच माझी पुस्तकं मी लिहायला लागलो खऱ्या अर्थाने. लग्नानंतरच उलट जास्त लिहिलं, लग्नानंतर जास्त प्रकाशित झालं. तर ते कुठंतरी आपल्या संवेदनशीलतेला, आपल्यासोबत ज्या कुटुंबात म्हणजे स्त्रिया असतील, आपल्या पोटची लेक असेल किंवा बायको असेल, ह्यांचाही हातभार त्यात निश्चित असतो. आणि आपल्याला एखादी गोष्ट मिळाल्यानंतर ते 100% श्रेय आपलं कधीच नसतं. खरं तर ते निम्म्याच्या सुद्धा खाली आपलं असतं, कारण बाकीच्या भावताला आपल्याला तो घडवत असतो सगळं. तर मला जे आजवर वाईट परिस्थिती भेटली त्याला मी कधी म्हणजे असं
नकारात्मक बाजूने बघत नाही. कारण त्याच्यामुळं मी निर्व्यसनी राहिलो, त्याच्यामुळं मी पुस्तकाकडे वळालो, त्याच्यामुळं पुस्तकामुळं मी पुन्हा मग एक संवेदनशील माणूस म्हणून उभा राहू शकलो. नंतर पुस्तकाने कधीतरी मला कादंबरी लिहिण्यापर्यंत आणून सोडलं. तिथून पुन्हा मग मी इथे येऊन उभा राहिलो आज तुमच्यासमोर. खरं तर ह्या अगोदर मी साहित्य अकादमीचा जो पुरस्कार सोहळा होता त्याच्यासाठी भुवनेश्वरला जाऊन आलो ओडिसामध्ये. तर तिथं जाण्यासाठी त्यांनी विमान तिकिटाची संधी उपलब्ध करून दिली होती. तर तो एक भावूक करणारा क्षण होता की आपण मराठवाड्यातली गावखेड्यातली माणसं, आपल्याला माहीत आहे साधी शिवशाही बस आली तर आपण म्हणतो साध्या एसटीनं जाऊ. आणि लॉकडाऊनसारख्या काळामध्ये आपण राशनच्या लाईनला बसून राशन आणलं आहे आणि स्वतःचा जीव तगवून ठेवला आहे. त्या काळात कादंबरी लिहिली आहे आणि ती कादंबरी तुम्हाला किंवा ती भाषा किंवा त्या काळातली तळमळ आज तुम्हाला विमान प्रवासाची संधी देते. तो विमान प्रवास घडून येणं ही एक ह्या एकूण टप्प्यावरची एक भावनिक करणारी गोष्ट होती. ही उसवन कादंबरीशीच निगडीत असल्यामुळे ही गोष्ट मी इथं त्याचा उल्लेख केला. आता तुमच्यापैकी अनेक जण इथं माणसं असतील, अनेक जण येऊ शकले नसतील, अनेक आपले शालेय मुलं असतील. बऱ्याच जणांना लिहावं वाटतं, कुणाला त्या कविता लिहावं वाटत असतील, कादंबरी लिहावी वाटत असेल, तर सहजतेनं लिहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतंय. जेवढ्या सहजतेनं तुम्ही एखादं पुस्तकाचं पान उघडून वाचता तेवढ्या सहजतेनं तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे आपल्याकडून. प्रथमतः आपण आपली तुलना कोणाशीही करायची नाही आणि एकदम सहजतेनं लिहायचं. सहजतेनं माणूस जेव्हा तुलना करत नाही तेव्हा पुस्तक जरी नाही लिहिलं तरी आयुष्य सुखानं, पुस्तक लिहू न लिहू तुलना करायचं जेव्हा बंद करतो तेव्हा निवांत सुखानं आयुष्य जगतं. पुस्तकं तुम्हाला अपेक्षा विनाकारण ज्या वाढलेल्या इच्छा आहेत त्या कमी करायला शिकवतात. मला कुठंतरी विचारलं होतं की पुस्तक वाचनातून नेमकं काय मिळालं तुम्हाला. तर आपण अशा अभावग्रस्त ठिकाणातनं आलेली माणसं आहोत की तुमच्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात, सगळ्यांच्या येतात, कोणी कबूल करेल न करेल. तुमच्या डोक्यामध्ये आत्महत्येसारखे विचार येतात आणि ह्या संवाद जवळ आलेल्या काळामध्ये, लोक आभासी तिळगुळ देत असलेल्या काळामध्ये एखादा माणूस मारायला चालला तर त्याचा हात धरायला कोण नाही. लोक ऑनलाईनच हात टाकतील थांब म्हणून, त्याला हुडकत नाहीत कोणी. तर खरं सांगायचं म्हणजे तसे विचार मनात आल्यानंतर सुद्धा तुम्ही इतकी पुस्तकं वाचलेली असतात, एखादी ओळ तुम्हाला जेवढा क्षण लहान असतो, त्या क्षणातला क्षण ज्याला आपण बारका क्षण म्हणू, तेवढी जी पुस्तकातली कादंबरीतली एखाद्या पुस्तकातली एखादी ओळ असते, तेवढ्या वेळात जर ती ओळ आठवली तर ती ओळ तुम्हाला मृत्यूपासून मागे खेचते. तर पुस्तकं आपण ज्याला म्हणतो ना आम्ही पुस्तकं वाचतो, तर ते वाचतो म्हणजे आपण खरंच वाचतो. पुस्तक वाचणारी माणसं मरत नाहीत, कोणाला मारत नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत आपण तो नियम थोडा हे करू शकतो, एखादा अपवाद असू शकतो. आपण कधी टोकाची मतं मांडायची नाही, आपलं निरीक्षण मांडायचं, सरसकट कधी नाही. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. मला सरांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या कादंबरीवर बोलायचं आहे. मग मला दडपण असं आलं की आपण आपल्या कादंबरीवर काय बोलायचं, म्हणजे मी किती असं लिहिलं मी किती. कारण मीच आता जेव्हा 4 वर्षानंतर फिरून बघतो तेव्हा मला वाटतं मी अजून चांगली लिहू शकलो. तेव्हा मी कसं म्हणायचं मी किती अजून छान लिहिलं. पण मी त्याच्या मागची तुम्हाला होईल तितकी, जेवढी मला उकलता येईल तितकी तुम्हाला त्याच्यातली निर्मिती प्रक्रिया सांगितली. मला बरेच जण म्हणतात की ती तुमच्या जीवनाशी निगडीत आहे असं वाटतं. तर कुठलाही लेखक असेल तर त्याच्या लिखाणात त्याचे जीवनानुभवच आलेले असतात. 70-80% जीवनानुभवच असतात
20% एक त्याच्यामध्ये त्या साहित्य प्रकाराच्या निर्मितीसाठी इतर गोष्टी, पात्र, वातावरण उभा करावं लागतं. त्यामुळं त्याला कादंबरी असं म्हणता येतं. आणि जर निव्वळ तुम्ही स्वतःचं जगणं लिहून काढलं, पार 10वी 11वी 12वी बालपण एकूण तुमच्या अडचणी, तर मग ते आत्मकथन होतं. मग ते आत्मकथन मुद्दामून मी केलेलं नाही. तर त्या उसवन कादंबरीमधून शिवणकाम करणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट सांगितलेली आहे. आणि टेलर काम आल्यानंतर, रेडीमेड आल्यानंतर जागतिकीकरण हे जे सगळे बदल झाले, म्हणजे जिथून कपडे शिवून येतात, आपण ज्याला म्हणतो की रेडीमेड येतात, म्हणजे जिथून कुठून येतात तिथेही माणसं शिवतात, पण तिथं त्यांना श्रमाचा मोबदला पूर्ण दिला जातो का, तर नाही. अपुऱ्या पैशामध्ये त्यांच्याकडून ते कपडे शिवून घेतले जातात. इकडे त्याच्यावर लेबल लावून तोच शर्ट 800, 1000, 2000ला विकला जातो. म्हणजे तिथंही त्या कामगाराचं शोषण. आणि इथं गावामध्ये काम करणारा जो माणूस आहे त्याला सांगायचं की आम्ही ह्या ब्रँडचे कपडे आम्ही विकत घेत असल्या कारणानं इकडे हजावी व्यवसाय बुडाला. म्हणजे प्रगती होत असलेल्या काळात, जागतिकीकरणाच्या काळात, शहरीकरणाच्या काळात, ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये माणसांनी माणसासाठी जी व्यवस्था निर्माण केली आहे, त्याच्यामध्ये हाडामासाची जी ही माणसं त्यांचं जगण्याचे प्रश्न घेऊन उभे आहेत, त्यांचं काय, त्याचं उत्तर कुणाकडे आहे आणि हे बदल आपल्याला कुठवर घेऊन जाणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये उसवन कादंबरीमध्ये एक वेडा आहे. तर त्याच्या तोंडी कविता आहे की माणसाला पर्याय उभे राहिले ही साधी गोष्ट नाही. जर माणसालाच पर्याय उभे राहिले ही साधी गोष्ट नाही, ह्याची किंमत तुम्हाला आताच कळणार नाही. म्हणजे साधा CCTV आला आणि सिक्युरिटी गार्ड गायब झाला. म्हणजे एकतर लोकसंख्या वाढली, नोकऱ्या नाहीत. आधीच लोक कुशलता व्यवसाय, आपलं शिक्षण असं आहे की त्यातनं मोजकेच लोक घडू शकतात. 10वी 12वीपर्यंतचं शिक्षण, पुढे लोक डॉक्टरकीचं, वकिलीचं शिक्षण घेतात. आपल्याकडे 12वीवर शिक्षण सोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वाचायला ह्याला शिकायचं आणि पुन्हा शिक्षण सोडून द्यायचं. पुढल्या डिप्लोमा आपल्याला परवडणारे नसतं. आणि जर कुशलता नसेल तर त्याच्याकडे येणारी लाचारी, त्याच्याकडे येणारी गरिबी, त्याचं समाजातलं स्थान, ह्याची उत्तरं कुणाकडे आहेत. त्याच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरांचं भविष्य, समाज म्हणून लोकांसाठी चालवलेली लोकशाही म्हणून जर ही सगळ्यांचीच जर व्यवस्था असेल तर ह्याच्यामधले प्रश्न ही एकानं सगळ्यांना केल्यासारखे आहेत किंवा सगळ्यांचेच प्रश्न आहेत. कुणी कुणापासून तुटून नाही. बरं, हा एकदमच दुर्लक्षित प्रश्न आहे का, तर नाही. माणसाची जी मूलभूत गरज आहे, अन्न वस्त्र निवारा, तर त्याच्याच निगडीत आहे. तर मला वाटतं मी बरंचसं बोललो. निर्मिती प्रक्रिया सांगितली कादंबरी मागची, कादंबरीचा सारांशही सांगितला. आणि आता मी अधिक वेळ न घेता थांबतो. धन्यवाद. हां, मी मगाशी उल्लेख केलेला ती कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. तर प्रसंग असा आहे की टेलर काम करत असताना रक्ताचा थेंब सांगतोय एका कपड्यावर. तर त्याच्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया येते समोरून ते ह्या कवितेत आहे. छोटीशी लहानशी कविता. शिवणकाम करत असताना, गुंड्या बसवत असताना एखाद्या वेळी रक्ताचा एखादा थेंब पडतो कापडावर. शिवणकाम करत असताना, सुई गुंड्या बसवत असताना एखाद्या वेळी रक्ताचा थेंब पडतो कापडावर. पण त्यावेळी सुरू होते चर्चा, कापड किती किमतीचे आहे त्यावर. पण त्यावेळी सुरू होते चर्चा, कापड किती किमतीचे आहे त्यावर. फाटलेल्या बोटाचं आणि सांडलेल्या रक्ताचं कुणाला काहीच वाटत नाही. फाटलेल्या बोटाचं आणि सांडलेल्या रक्ताचं कुणाला काहीच वाटत नाही. रक्ताची काहीच किंमत नसते का?
रक्ताची काहीच किंमत नसते का? हा प्रश्न सुईपेक्षाही जास्त खोल घुसत जातो काळजात. हा प्रश्न सुईपेक्षाही जास्त खोल घुसत जातो काळजात. धन्यवाद.